आणि त्यानंतर या क्षणाची आणखी एक मोठी बातमी, सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे। विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत आणि मुंबईमधील ही एक प्रतिनिधी पुण्याकडे रवाना झाल्याची या क्षणाची मोठी बातमी। दुपारनंतर साधारणपणे ही भेट होणार असल्याचं देखील कळत आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंची भेट घेण्यासाठी आता पुढाकार घेत असल्याचं दिसतंय। विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत आणि मुंबईतलाही आणखी एक प्रतिनिधी त्यांच्याबरोबर पुण्याकडे रवाना झाल्याचं कळतंय। दुपारनंतर साधारणपणे ही भेट होईल, त्यामुळे सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत काही तोडगा निघतो का हे देखील लवकरच कळेल। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगेंची भेट साधारण किती वाजता होणार आहे आणि या भेटीदरम्यान कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होताना दिसेल? काल एक भेट या ठिकाणी पहाटे 5 वाजता झालेली होती आणि त्यामध्ये जरांगे पाटील आणि विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्यामध्ये 3 कलमी कार्यक्रम जो होता त्याबाबत चर्चा झालेली होती। या संदर्भात त्यांनी सरकारकडे कळवलेलं होतं आणि त्यात चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबईतील एक प्रतिनिधी आणि मधुकर राजे अर्दड जे विभागीय आयुक्त आहेत छत्रपती संभाजीनगरचे त्यांची भेट होणार आहे। मधुकर राजे अर्दड हे संभाजीनगरकडून पुण्याकडे निघालेले आहेत, तर मुंबईहून देखील एक प्रतिनिधी पुण्याकडे रवाना झाल्याची माहिती या ठिकाणी एबीपी माझाला सूत्रांनी दिलेली आहे आणि दुपारनंतर त्यांची वेळ घेऊन हे भेट होईल किंवा रात्री उशिरा देखील त्यांची भेट होऊ शकते। आता या सगळ्यामध्ये पुन्हा तोडगा निघतो का जरांगे पाटील मुंबई त्या दिशेने रवाना होता ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा एकदा विभागीय आयुक्त हे सरकारच्या शिष्टमंडळ म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पुण्याकडे रवाना झालेले आहेत। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे। साधारण दुपारनंतर ही भेट होणार असल्याचे अपडेट्सही कळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।